तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी आता भाजपच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झालेल्या दिसतात। भाजप महिला कार्यकर्त्यांनी आता यांच्या रुग्णालयाची तोडफोड केलेली आहे। घैसास ते हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटल मध्ये या सर्व महिला पदाधिकारी ज्या आहेत त्या घुसलेल्या होत्या। त्यांनी सर्व तोडफोड जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। आपण जर बघितलं तर काय नाही फोडले तिकडे फोड काहीतरी बघा। हे घैसास यांचं हॉस्पिटल आहे। आता जर या ठिकाणी जर बघितलं तर फोडल्या त्या कारण त्या दोन निष्पाप बाळांच्या आईचं डोक्यावरचं छत्र हरवलंय। ती आई गेली आहे, त्या बाळांचं काय? फक्त तुम्हाला पैसा पाहिजे। अरे जर त्या आमदाराच्या पियाच्या बायकोचं जर तुम्ही थोडंही लक्ष देत नाही तर आमच्यासारख्या गरीब सामान्य लोकांनी करायचं काय? फक्त तुम्हाला पैसा हवाय, तुम्हाला क्लिनिकचं वेगळं पाहिजे। अजून कारवाई झाली नाहीये। नाही ना, कारवाई झालीच पाहिजे, कारवाई झालीच पाहिजे। कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही महिला मोर्चाच्या भाजपच्या कार्यकर्ता थांबणार नाही। त्यांना आम्ही ऍक्च्युली त्यांना इथं भेटायला आलो होतो तर त्यांच्या हॉटेलमध्ये त्यांच्या हॉस्पिटलमधलं साधं रिसेप्शन सुद्धा गायब आहे। 3:30 वाजता येणार आहे। एवढा मोठा सीन झाला आहे आज आपल्या इथं। त्यांनी स्वतः इथं उपस्थित राहायला पाहिजे होतं। आम्हाला त्यांना जाब विचारायचं की असं काय झालं की तुम्ही असं का वागलात, पण ते स्वतः इथं नाही आहेत म्हणून शेवटी आम्हाला आज पर्याय नसला आम्ही इथं आलेलो आहोत। आज त्यांचं हॉस्पिटलचं तोडफोड करण्यासाठीच आम्ही इथं आले की ते आम्हाला भेटायलाच तयार नाहीये। 3 मजली हॉस्पिटल कशाच्या जीवावर उभारलं तुम्ही?